आज संध्याकाळपासूनच मनाची घालमेल होत होती. घड्याळाचा काटा सरकत होता. तशी माझ्या वाढदिवसाला दिलेली ती गुलाबी रंगाची साडी आज मी मुद्दाम नेसली होती. केसांना हलकासा कर्ल केला होता आणि त्यांच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा माळला होता. स्वतःला आरशात बघताना मनात विचार आला, त्यांना आवडेल ना हे रूप. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली. मी धावत जाऊन दार उघडलं. समोर ते उभे होते. ऑफिसच्या थकव्याने त्यांचा चेहरा उतरला होता, पण मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली. त्यांनी बॅग सोफ्यावर टाकली आणि एकटक माझ्याकडे बघत राहिले. त्यांच्या त्या नजरेने मला खूप लाजायला होत होतं. मी नजर खाली झुकवून विचारलं, काय झालं, असे काय बघताय? ते हळूच माझ्या जवळ आले. त्यांच्या श्वासाची उब मला जाणवत होती. त्यांनी माझ्या हनुवटीला धरून माझा चेहरा वर केला आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाले, आज चंद्राला सुट्टी आहे वाटतं, कारण तो आज माझ्या घरात अवतरलाय. संथ वाक्याने माझे गाल लाजेने लाल झाले. मी हसून त्यांना मारण्याचा हात उगारला, पण त्यांनी माझा हात पकडला आणि मला स्वतःकडे ओढला. त्यांच्या छातीवर डोकं ठेवताना मला जगातील सगळ्यात सुरक्षित जागा सापडल्यासारखं वाटलं. त्यांचा तो परिचित सुगंध, हृदयाचे ठोके आणि त्यांचा उबदार स्पर्श. दिवसभराचा सगळ्या थकवा कुठल्या कुठे पळाला होता. मी हळूच पुटपुटले, खूप वाट बघत होते तुमची. त्यांनी मला आणखी घट मिठी मारली आणि माझ्या केसांतून हात फिरवत म्हणाले, मला माहीत आहे, आणि आता मी फक्त तुझ्या आहे. त्या रात्री बाहेर पाऊस पडत होता, पण माझ्या मनात प्रेमाचा वसंत बहरला होता. त्या काही क्षणांत शब्दांची गरजच नव्हती. आमची धडधडणारी ही हृदयच खूप काही बोलून जात होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली? यामध्ये तुम्हाला आणखी काही वेगळे प्रसंग हवे असतील तर सांगा.